तुम्हीही दिवाळीचे फराळ खाऊन कंटाळा असणार तर एक वेळेस अशा प्रकारे झटपट होणारे कुकरमधील चिकन बिर्याणी एक वेळेस नक्की ट्राय करा। ही बिर्याणी दम बिर्याणीलाही फेल करेल अशी ही चवीला लागते। नमस्कार, निकिता मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर एक वेळेस अशा प्रकारे चिकन बिर्याणी नक्की बनवून पहा। जर ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। येथे मी अर्धा किलो चिकन घेतला आहे। चिकन हे 5-6 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले आहे। त्यामध्ये आपल्याला सर्व हे सुके मसाले टाकायचे आहे। येथे मी 2 चम्मच असे धनिया पावडर टाकली आहे। 2 ते 3 चम्मच मी लाल तिखट टाकले आहे। तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। 1 चम्मच मी इथे गरम मसाला टाकला आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे। येथे मी मीठ 1 चम्मच टाकले आहे भरून। आपल्याला नंतर पुन्हा देतानाही त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, त्यामुळे आपल्याला इथे मीठ हे थोडेसेच टाकायचे। 1 वाटी मी फ्रेश दही टाकली आहे। दही मी घरचीच घेतली आहे, म्हणजे जास्त आंबट नाही आहे। त्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे 1 चम्मच। व्यवस्थित मिक्स करून आपल्याला त्याला अर्धा तास मॅग्नेट करून असेच ठेवून द्यायचे आहे। चला तर मग बिर्याणीचे साहित्य पाहूयात। येथे मी 2 कांदे उभे कट करून घेतले आहे, 1 टोमॅटो, थोडीशी हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना। पुदिना ही कंपल्सरी आपल्याला घ्यायचाच आहे। हे सर्व मी खडे मसाले घेतले, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 मिरे, 6 जिरे आणि दालचिनी आणि 1 विलायची। हे पहा, आपले तेल मस्त गरम झाले आहे। त्यानंतर मी त्यामध्ये हिरवी मिरच टाकली आहे आणि उभा कट केलेला कांदा। कांदाही व्यवस्थित आपल्याला लालसा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे पहा, अशा प्रकारे आपला कांदा लाल झाला की मग त्यामध्ये मी टोमॅटो टाकले आहे। टोमॅटो टाकले की आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला त्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे 1 चम्मच। हे पहा, व्यवस्थित असे मिक्स करून आता त्यामध्ये जे आपण खडे मसाले घेतले होते त्याला वाटून आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे। आपण सर्व खडे मसाले घरीच वाटले आहेत, त्यामुळे खडे मसाले तेलामध्ये टाकले की मस्त असा सुगंध येतो। हे पहा, त्यानंतर मी त्यामध्ये सर्व मॅग्नेट केलेले चिकन टाकलं आहे। व्यवस्थित मिक्स करून आपल्याला त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून 5 ते 6 मिनिट आपल्याला त्याला व्यवस्थित असे वाफवून घ्यायचे आहे। झाकण आपल्याला हे पहा अशा प्रकारे उलटे ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिटं मस्त हे चिकन शिजवून घ्यायचं आहे थोडेसे, म्हणजे जो मसाला आहे तो चिकनमध्ये आणखीन जाईल त्यामुळे। हे पहा, इथे मी भिजवून घेतलेले तांदूळ टाकले आहे। 10 ते 15 मिनिट पहिले हे मी तांदूळ भिजवून घेतले होते। तुम्ही नाही भिजवले तरीही काय हरकत नाही। हे पहा, चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। आपण पहिलेही मीठ टाकले आहे, त्यामुळे चवीनुसार व्यवस्थित मीठ टाकायचं आहे। बारीक कट केलेली कोथिंबीर आणि बारीक कट केलेला पुदिना टाकायचा आहे। पुदिना हा आपल्याला कंपल्सरी टाकायचा आहे। पुदिन्यामुळे आपल्याला जी बिर्याणीला चव आहे ती वेगळीच येते। हे पहा, व्यवस्थित मिक्स करून लागेल तसे आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून फुल फ्लेमवर 2 शिट्ट्या आणि मीडियम फ्लेमवर 1 शिट्टी करून घ्यायची आहे। हे पहा, किती मस्त आपली बिर्याणी झाली आहे। थोडीशी वाफ निघाल्यानंतर मी त्यामध्ये कलर टाकला होता, ऑरेंज कलर, फूड कलर। तो ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असला तर तुम्ही टाकू शकतात, नाही तर स्किपही करू शकतात। हे पहा, अतिशय मस्त बिर्याणी झाली आहे। खायलाही खूप भन्नाट लागते। एक वेळेस अशा प्रकारे चिकन बिर्याणी नक्की करून पहा। जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।